आता पाहूयात बातम्या विस्तारानं। मुंबईच्या महापौर निवडीवेळी फडणवीस शिंदे उपस्थित राहणार आहेत। तब्बल 44 वर्षांनंतर मुंबई पालिकेच्या महापौरपदी भाजपचा महापौर बसणार आहे। ठाकरे सेनेकडून अर्ज दाखल न झाल्यानं बिनविरोध निवड पार पडणार आहे। भाजपच्या रितू तावडे मुंबईच्या महापौरपदी विराजमान होतील। आज महायुती जोरदार शक्तीप्रदर्शन करत जल्लोष करणार आहे। अजितदादांच्या आठवणीनं चंद्रशेखर बावनकुळे भावूक झाले। अजितदादांनी आपल्यासाठी आयुष्य दिले असं बावनकुळेंनी म्हटलंय। अमरावतीमध्ये एकत्र काम करायचं असं दादांनी सांगितलं होतं आणि दादा गेल्यापासून माझी मंत्रालयामध्ये जाण्याची इच्छा होत नाही असं बावनकुळेंनी म्हटलंय। माननीय मुख्यमंत्री अजितदादाशी बोलले, मी बोललो आणि अजितदादांनी एवढंच सांगितलं की चंद्रशेखर आपल्याला अमरावतीमध्ये एकत्र काम करायचं आहे। संजयला मी सांगतो ते सोबत काम करतील आणि दादा म्हटले की आता उद्या तू माझ्याशी बोल आणि मग सकाळी घटना घडली। खरं तर प्रचंड मोठं नुकसान आपल्या सर्वांचं झालं आहे। अजूनही आपल्या सर्व येथून सावरत नाही आहोत। अजूनही मंत्रालयात जाण्याची माझी इच्छा होत नाही। त्यामुळं खरं तर एक मोठं दुःख आपल्या सर्वावर आहे, पण यातनं आता महाराष्ट्राच्या जनतेकरता आपल्याला काम करावं लागणार आहे। पुढच्या निवडणुकांमध्ये काँग्रेस स्वबळावर लढणार, प्रदेशाध्यक्षांचं सुतोवाच असल्याचं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे। काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया आहे। प्रदेशाध्यक्षांच्या प्रत्यक्ष भेटीनंतर आदेश सांगणार असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय। निर्णय झाला का की आगामी पुढच्या सगळ्या निवडणुका स्वबळावर लढायचं म्हणून? तशा पद्धतीचा सुतोवाच प्रदेशाध्यक्षांनी केलेला आहे आणि त्यामुळे मी पण ते ऐकलेलं आहे। माझी प्रत्यक्ष चर्चा प्रदेशाध्यक्षाबरोबर झालेली नाही। आमची चर्चा झाली तर मग त्यातून नक्की काय आदेश आहेत ते मी सांगू शकेन। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणी आज सेशन कोर्टामध्ये महत्त्वाची सुनावणी आहे। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील एकूण 27 आरोपींना सेशन कोर्टामध्ये हजर केले जाणार आहे। सर्व 27 आरोपींचे या हत्या प्रकरणातील पुरावे कोर्टासमोर सादर केले जाणार आहेत। शिंदेच्या शिवसेनेचे खासदार संदीपान भुमरेंची तोंडी अजूनही उद्धव ठाकरेंचंच नाव आहे। विजयाचं श्रेय देताना संदीपान भुमरेंनी एकनाथ शिंदेंचं नाव घेण्याच्या ऐवजी उद्धव ठाकरेंचं नाव घेतलं। लक्षात आल्यानंतर भुमरेंनी चूक लगेच दुरुस्त केली आणि पैठण पंचायत समितीमधील विजयाचं श्रेय एकनाथ शिंदेंना दिलं। पैठणमध्ये पंचायत समितीला 18 पैकी 17 जागा मिळाल्या आणि 10 पैकी 9 जिल्हा परिषदला मिळाल्या आणि एक प्रचंड कार्यकर्त्याच्या विश्वासावर उद्धव साहेबांच्या आपलं शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली ही आम्हाला ही आघाडी मिळालेली आहे। पुढच्या वेळी कासेगावचं पार्सल कासेगावला पाठवणार, सदाभाऊ खोत यांच्या मुलाचं जयंत पाटलांना शड्डू ठोकून हे आव्हान आहे। सदाभाऊ खोत यांच्या सुनेच्या विजयानंतर मुलगा सागर खोत यांनी आव्हान दिलंय। तू बेटा म्हणला त्याचा मी बेटा पुढच्या वेळी कासेगावचं पार्सल कासेगावला पाठवलं। सिल्लोडमधील जिल्हा परिषदेच्या निकालावरून रावसाहेब दानवेंनी सत्तारांवर निशाणा साधलेला आहे। अब्दुल सत्तारांना सामाजिक समीकरणाचा फायदा झाला असं रावसाहेब दानवेंनी म्हटलंय। बोगस मतदान पैशांचा वापर अरेरावीमुळे सत्तार निवडून येतात अशी टीका दानवेंनी केली आहे। फक्त अब्दुल सत्तारांना सामाजिक समीकरणाचा फायदा असं म्हणायचं प्रश्नच नाही। सामाजिक समीकरणाचा फायदा, बोगस मतदानाचा फायदा, पैशाचा वापर आणि अरेरावी या कारणामुळे त्या ठिकाणी 6 सीट ते फक्त निवडून आणू शकले। सामाजिक समीकरणाशिवाय अब्दुल सत्तार निवडणुका जिंकू शकतील का? जिंकूच शकत नाही, जिंकूच शकत नाही। हे मी नाही, शिल्लोडचा कोणी माणूस सांगेल। जेडपी पंचायत समिती निवडणुकीमध्ये भाजप नंबर 1 ठरलेली आहे। चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया आणि लोकांनी विकासाला साथ दिल्याचं चित्रा वाघ यांनी म्हटलंय। मुख्यमंत्री फडणवीस गतिमान आणि कर्तृत्ववान नेतृत्व आहेत, फक्त भाषणानं विकास करता येत नाही असं चित्रा वाघ यांनी म्हटलंय। नगरपालिका झाल्या त्यातही भारतीय जनता पार्टी 1 नंबरची पार्टी होती, तर महानगरपालिका झाल्या तिथेही 1 नंबरची पार्टी झाली आणि आता जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये सुद्धा 1 नंबरची पार्टी भारतीय जनता पार्टी आलीचा मनापासून कार्यकर्ता आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे। बऱ्याच ठिकाणी आम्ही गेलो, त्या ठिकाणी प्रचार केला होता आणि आमचे कॅन्डिडेट चांगल्या मतांनी निवडून आले, याचा खूप आनंद आहे।
शेवटी लोकांनी विकासाला साथ दिली आहे, त्यांच्या लक्षात आलंय, लोकांनाही कळलंय की फक्त भाषणाने विकास होत नाही. सुनेत्रा पवारांनी रुबी रुग्णालयामध्ये शरद पवारांची भेट घेतली आहे. सुनेत्रा पवार आणि पार्थ पवारांनी शरद पवारांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे. शरद पवारांच्या छातीमध्ये कफ झाल्यानं रुबी रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. शरद पवारांची विचारपूस केल्यानंतर सुनेत्रा पवार रुग्णालयामधून निघाल्या. पवारांना उपचारासाठी पुण्यामधल्या रुबी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे आणि या संदर्भात सुप्रिया सुळेंनी ट्विट केलेलं आहे. पाहूयात. शरद पवारांची प्रकृती स्थिर, त्यांना छातीमध्ये जळजळ झाली आहे. त्यांना अँटीबायोटिक्सचा 5 दिवसांचा कोर्स करावा लागेल. सर्व डॉक्टरांचे मनापासून खूप खूप आभार, असं ट्विट सुप्रिया सुळे यांनी केलेलं आहे.